खरं तर अशा पद्धतीचा मेळावा म्हटलं की अनेकांना अशी अपेक्षा असते की काहीतरी टीका टिप्पणी हवी. बरोबर ना पोपटराव? संजयराव काहीतरी टीका करायला पाहिजे, काहीतरी खळबळजनक झालं पाहिजे. हा, पण फार प्रामाणिकपणे सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे ती शिकवण दुसऱ्याची रेषा छोटी करण्याची नाही, तर आपली रेषा वाढवण्याची आहे. आणि ही आपली रेषा वाढवण्यासाठी आपण इथे एकत्र येतो. मगाशी शेखर दादा तुम्ही बोलताना फार मस्त उल्लेख केला आणि तुमच्या पहिल्या भाषणात जे शेखर दादा म्हणाले की त्यांना आजतागत सातत्यानं बोलण्याची संधी व्यासपीठावरून मिळाली नाही, आणि शेखर दादा प्रामाणिकपणे कबूल करतो की ही संधी न मिळाल्यामुळं आम्ही काय गमावत होतो हे आज तुमचं भाषण ऐकून समजलं. त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार मानतो. आणि शेखर दादांनी जो उल्लेख केला, जर असं घडलं असेल की या पद्धतीनं फोन गेले असतील, या मेळाव्याला उपस्थित राहू नका असं सांगण्यात आलं असेल, तर नम्रपणे आदरपूर्वक सांगू इच्छितो, ज्या पद्धतीने 2 दुकानं आजूबाजूला असतील, 2 वावरं आजूबाजूला असतील, तर आपल्या वावरात आपण गहू पेरला, दुसऱ्याला कांदा लावायचा असला तर गहू पेरणाऱ्याने कांदा लावण्यावर सक्ती करू नये का मी जे सांगतो तेच कर. आणि सरळ भाषेत सांगायचं झालं तर प्रेमाने आदरपूर्वक नमस्कारच करू. पण जर हात उगारण्याचा प्रयत्न केला तर हात काढून हातात देण्याची ताकद सुद्धा ठेवावी लागेल. हे या पुढच्या काळात ही वेळ येऊ नये. कारण संघटना वाढवण्याचा हा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि संघटना वाढवत असताना वर्षानुवर्ष ज्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही काम केलं, अनेकांना हा संभ्रम येणार आहे, अनेकांना हा प्रश्न उद्भवणार आहे की वर्षानुवर्ष ज्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, आज त्यांचा विरोध करण्याची गरज नाही, पण त्यांची जी काही रेषा आहे त्यातल्या ज्या काही गोष्टी पटत नव्हत्या त्यापेक्षा आपली रेषा मोठी करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि भूमिका घ्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा जे मनाने इथं आहेत पण शरीराने येऊ शकत नाही, जे कदाचित शेखर दादा म्हणाले त्या पद्धतीने फोनवरच्या काही गोष्टींमुळे कदाचित येऊ शकले नसतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जर आपण स्वतःला म्हणवत असू ना, तर एक गोष्ट ध्यानात ठेवा, 25-50 वर्षांनंतर जेव्हा या मातीचा इतिहास लिहिला जाईल आणि या मातीचा इतिहास लिहिताना विचारलं जाईल की फक्त फायद्यासाठी आणि स्वतःची कातडी वाचवण्यासाठी मान खाली खाली घालून शरण जाणाऱ्यांची ही माती आहे का निधड्या छातीनं संकटाला भेटणाऱ्यांची ही माती आहे. हा या मातीचा इतिहास या पुढच्या काळात लिहिला जाईल. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो. भीती पोटी कातडी वाचवण्यासाठी मान खाली घालण्याचा पर्याय निवडला नाही, तर निधड्या छातीनं भेटण्याचा पर्याय निवडला. म्हणून तुम्हा प्रत्येकाचं सुरुवातीलाच अभिनंदन करतो. मगाशी विकासाविषयी निकम साहेबांनी अगदी विस्तृत ही गोष्ट सांगितली. आज मगाशी काकासाहेब परांडे म्हणत होते लोकसभेतली जी काही कामगिरी असेल, लोकसभेत जे काही थोडंफार तुमच्या सगळ्यांच्या साथीनं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जे करू शकतो, म्हणजे पहिल्या स्टर्ममध्ये आपल्या मतदारसंघाला 2दा संसद रत्न पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार अमोल कोल्हेला मिळाला नाही. हा पुरस्कार अमोल कोल्हेला मिळाला नाही, तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणाच्या अमेरिकेत कंपन्या नाही, अशा सर्वसामान्य माणसाला तुम्ही जो आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाला हा तुम्हाला प्रत्येकाला मिळालेला संसद रत्न पुरस्कार. मध्यंतरी हिंदुस्तान टाइम्सने देशातल्या पहिल्या टर्मच्या खासदारांची आकडेवारी काढली, क्रमवारी काढली. पुन्हा तुमच्या माझ्या अभिमानाची ही गोष्ट आहे की जो तुमचा विश्वास घेऊन लोकसभेत पाऊल टाकतो. अख्ख्या देशात शिरूर लोकसभा मतदारसंघाचा 3रा नंबर आहे. अख्ख्या देशात 545. आज विकासाचा जर निधीचा एकूण जर प्रोजेक्टचा जर तुम्ही विचार केला, परवा एबीपी माझा कार्यक्रम झाला, त्यामध्ये स्वप्नील भैया आणि इतर सगळ्यांनी फार आग्रहाने ही बाजू मांडली
तब्बल 47,000 कोटी रुपयांची कामं आपण शिरूर लोकसभा मतदारसंघात आणली. आज जेव्हा आपण विशेषतः या 3 गटांविषयी बोलतो, 42 गावांच्या 3 जिल्हा परिषद गटांविषयी बोलतो, त्यातल्या 2 गटांचा जर आकडेवारी बघितली तर पाबळ केंदूर गटामध्ये एकूण 9 कोटी 14 लाख रुपये, टाकळी हजी आणि कवठे गटामध्ये एकूण 10 कोटी हा निधी आपण या कार्यकाळात 4.5 वर्षात आणला. हे होत असताना या पुढच्या काळामध्ये जो आपला कर्जत खेड शिरूर हा राष्ट्रीय महामार्ग आपण करायचा म्हणतो, ही सातत्यानं विकासाची कामं करण्याची जी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो प्रयत्न सुरू आहे, हा कर्जत खेड शिरूर मार्ग होत असताना पाबळ असेल, खैरेनगर असेल, धामारी असेल, कानूर मेसाई असेल, चिंचोली असेल, शास्ताबाद असेल, लाखेवाडी असेल, मलठण असेल, अहमदाबाद असेल, निमगाव भोगी असेल, अण्णापूर असेल, तिथून तो शिरूरला जातो. त्यामुळे वर्षानुवर्ष मगाशी तुम्ही जो विकासापासून वंचित राहिलेला भाग होता, हा विकासापासून वंचित राहिलेला भाग जसा पलीकडे चाकण शिक्रापूर रस्त्यावरच्या दोन्ही बाजूची गावं डेव्हलप होतात, त्या पद्धतीनं मराठवाड्याकडून मुंबईकडे जाणारा महामार्ग म्हणून हा रस्ता डेव्हलप करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. हे सगळं करत असताना प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या अनेकांच्या मनात ही नाराजी असणार आहे, त्यासाठी हात जोडून माफी मागतो, ती म्हणजे जनसंपर्काच्या बाबतीत.